हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे सगळ्यांचं एका मराठी ब्लॉगमध्ये. तर आता बाहेर टाकून दिलेले आहेत कपडे. थोडेच आहेत माझे, थोडे बाजूच्या ताईचे आहेत. आणि पोर्चमध्ये मला परत एकदा झाडू लावून घेत आहे, कारण मला पुसून घ्यायचं आहे. आता ते स्वच्छ सकाळी धुवून घेतलं होतं, नळ आला तर पाईप लावून. पण आता परत एकदा होते तर 10-11च्या टायमाला मी एकदा स्वच्छ करून घेत असते, येणं जाणं करतात. तर मॉर्निंगला कसं जास्त काम वगैरे, भाजी घेणं हे घेणं, तर पाय उमटतात, तर व्यवस्थित करून घेत असते. आता आली आहे किचनमध्ये. कोथिंबीरच्या काड्या अशा कापून घेते बाजूला, कारण कधीतरी भाजीमध्ये टाकत असते मिक्सरमध्ये त्या, पण आज खूप जास्त जाड आहेत तर त्या मला नाही वापरायच्या. तर लवकर लवकर आता वांगे कापून घेते, आलू कापून घेते. बस 2 वांगे मोठे आहेत ते, आणि जास्त भाजी खात नाही, कारण मी रससुद्धा केलेला आहे आणि आणखी टमाटरची चटणीसुद्धा केलेली आहे. तर फक्त हे 2 मोठे वांगे असे मी कट करून घेणार आहे, आणि 1 बटाटा. तर इतकीच भाजी मी करणार आहे. वरणसुद्धा लावलेलं आहे, तर त्याच्यामुळं. तर आता हे बटाट्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. बघा, बटाटासुद्धा मोठा आहे. 1 बटाटा इतका झाला, कारण मुलगी तर भाजी खायला कटच करते. म्हणजे ती भाजी खायचं जास्त हे, तिला सगळं काही थोडंसं स्पायसी आणि सगळं फिकं फिकंच आवडतं तिला. आणि आम्ही तिघं खाणारे आहे, हबी, मी आणि सार्थक माझा. तर आता लसूण, अद्रक, कांदा, टमाटर हे सगळं भाजीचं तयार करून घेणार आणि लगेच फोडणी देणार आहे भाजीला. तर इन्स्टा आय डी रेखावांकडे 10 आहे, तिकडे जाऊन नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे ही रेखा मराठी ब्लॉगची नोटिफिकेशन्स आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर आणखी एक चॅनल आहे, रेखा इंडियन मॉम ब्लॉग, तिकडेसुद्धा जाऊन सबस्क्राईब करा. तिकडेसुद्धा ब्लॉगच असतात. तर दोन्ही चॅनलवर ब्लॉग अपलोड करत असते. याच्यावर क्लिनिंगचे असतात आणि तिकडेच सगळेच असतात, नेचर क्लिनिंगचे असतात. तर आता इतक्यात जास्त किचनचंच चालू आहे काम, क्लिनिंगचे बनवणं होतच नाही आहे, तर इतक्यात काही क्लिनिंगचे टाकले नाही. तर आता चाकू माझा बठ्ठर झालेला आहे, त्याने व्यवस्थित कट नाही होत होतो, त्यालाही थोडं शार्प करावं लागतं आता मला. तर आता टमाटर हे सगळं कट करून घेतलेलं आहे. आता फोडणी देणार आहे. तर हे माझं इमर्जन्सीमध्ये, म्हणजे एखाद्या वेळेस मिक्सरमधून काढायचं नसलं, कारण वांग्याच्या भाजीला मी जास्त मसाला लावत नाही, तरी ही भाजी मात्र मी तुम्हाला दाखवून छानच असते. तर आता लसूण अद्रक मी पेस्ट तयार करून घेत आहे आणि चॉपिंग बोर्डवर. आता एक पेस्ट तयार करून घेतली. कांदा, टमाटर हे सगळं टाकणार आहे. लास्टमध्ये पेस्ट याच्यासाठी टाकणार आहे, म्हणजे कांदा टमाटरच्या नंतर आधी तेलात नाही टाकलं, कारण मग उघरटसारखं होतं, कारण लसूण अद्रकचा पेस्ट बारीक राहते तर लवकर जळतो, थोडा फाईनच केला आहे तर. म्हणून आधी टमाटर कांदा टाकलेलं बरं राहतं. आणि आता त्याच्यावर चवीपुरतं मीठ घालते. तर आता टाकणार आहे लसूण पेस्ट नंतर. तर छान मसाला जितका चांगला आपण मसाला म्हणजे तेलात होऊ देतो, तितकंच छान आपल्या भाजीची टेस्ट असते. तर एक एक करून आता सगळं टाकलेलं आहे. आता टाकलेलं लसूण अद्रकचा पेस्ट. तर आता चालू आहे भाजी.
तर आता झालेलं आहे. अशा पद्धतीने तांदूळसुद्धा एकीकडे तयार केले आहेत. तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आजसाठी इतकंच. बाय.